तो म्हणतो देव पक्षपाती नाही, कारण त्याच्यासाठी इस्रायल असेल, विदेशी असेल, कोणी असेल सारखेच आहे, कारण तो देव आहे आणि देवप्रीती आहे. ज्यावेळेस त्याने त्या ठिकाणी वचन सांगितलं आणि वचनानंतर म्हटलंय पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची उतरी झाली आणि त्या ठिकाणी असणारे अनेक लोक देवाच्या सामर्थ्याने भरले गेले, कारण पेत्राचे पाऊल त्या घराला लागले होते. हालेलुया. आणि म्हणून आमच्या घरामध्ये देवाच्या सेवकांचं येणं जाणं असणं गरजेचं आहे. यहोशवाला त्या ठिकाणी देवाच्या सेवकांना देखील परमेश्वराने एक अभिवचन दिलं आहे. ज्या जागेवर तुम्ही पाऊल ठेवताल ती जागा मी आशीर्वादित करील. ज्या घरामध्ये तुम्ही जाताल ते घर मी आशीर्वादित करील. आणि तो परमेश्वर अलौकिक रीतीने ते करत आहे. जे ज्या कुटुंबामध्ये आमचं जाणं आहे, ज्या ज्या कुटुंबामध्ये आम्ही प्रार्थना करत आहोत, त्या प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती हल्लेल्या परमेश्वराने बदल. त्या ठिकाणी नेहमीच ती आदरातिथ्य करणारी स्त्री होती. आलिशा नेहमी त्या ठिकाणी जायचा आणि त्या कुटुंबामध्ये काय कमतरता होती, काय हे काही त्याला माहिती नव्हतं. परंतु ज्यावेळेस आम्ही पाहतो ते आलिशाला समजलं तिच्या जीवनामध्ये ती वांझ आहे, तिला लेकरू बाळ नाही. त्याने प्रार्थना केली आणि वचन सांगतं परमेश्वराने तिला पुत्र दिला. तो पुत्र नक्कीच तिच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरला. म्हणून देवाच्या सेवकांचं आमच्या घरामध्ये येणं असेल ते आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण ठरल्यापासून राहत नाही. आणि म्हणून अनेकदा आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये या गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या आहे. आणि म्हणून आमचं देवाच्या सेवकांना भेटणं जाणं असेल तेही आशीर्वाद. म्हणून देवाच्या सेवकांचं आमच्या घरामध्ये येणं असेल ते आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण ठरल्यापासून राहत नाही. आणि म्हणून अनेकदा आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये या गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या आहे. आणि म्हणून आमचं देवाच्या सेवकांना भेटणं जाणं असेल तेही आशीर्वादाचं कारण ठरतं. आणि म्हणून वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, नामानाला ज्यावेळेस समजलं की तो जर त्याच्या शरीरावर कोड होते आणि म्हणून त्याला संदेश त्यांना सेवकांना भेटायचं होतं, तो आलिशाला भेटण्यासाठी गेला आणि आलिशाने त्याला जाऊन सांगितलं यार्देनेमध्ये बुड्या मार. देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचतो, देवाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतो. त्याने गेला, त्याने यार्देनेमध्ये बुड्या मारल्या आणि वचनामध्ये लिहिलं गेलं त्याच्या शरीरावरचे कोड निघून गेले आणि देवाने त्याला आरोग्य दिलं. त्याला महान परमेश्वराचा अनुभव आला, कारण तो देवाच्या सेवकाला भेटला. बरोबर आहे ना, एवढं केलंय. परंतु ते खड्ड त्याच्या जीवनाचा शेवट नव्हतं, त्याच्या जीवनाची सुरुवात होती. हालेलुया. समजतंय का? म्हणून कौटुंबिक परिस्थितीमध्ये आम्ही चालत असताना दुःख येईल. काय येईल? वादळ येतील, संकट येतील. काही वेळेस असं वाटेल सगळं काही संपलं आपलं, परंतु तिथं तुमचं संपलेलं नसतं. तुमच्या जीवनाची सुरुवात परमेश्वर तिथून करत असतो. हालेलुया. आणि म्हणून जगालाही वाटेल संपला योसेफ, परंतु जो देवाशी जोडलेला आहे ना तो कधीच संपत नाही. हालेलुया. जो देवाशी जोडलेला आहे तो संपतो का कधी? कधीच संपत नाही. लगेच देवाने रौबेनाच्या मनात टाकलं. तो म्हटलं अरे याला मारायला नको. ते बघ मिद्यानी लोकांचा काय चाललाय, काफेला चाललाय. आपण त्याला काय करू? मोशे उपडा पडला आणि त्याला नमन करतो. तो म्हणतो प्रभू नको रे, लोक तुला नावं ठेवतील. किती काकळूत करतो, म्हणजे लोकांप्रती कळवळा त्याच्या हृदयात होता का नव्हता? आणि म्हणून देवाने त्याला इतकं उच्च केलं, त्या मोशेच्या चेहऱ्यातून प्रकाश किरण बाहेर पडत होते. काय? आमच्याही चेहऱ्यातून काय बाहेर पडायला पाहिजे? जाऊ दे ना घरी, 11:30 वाजलेत आता. 12 कधीच वाजू देऊ नका. चेहऱ्यावर नेहमी काय असायला पाहिजे? तेज असायला पाहिजे. पाळक साहेब ब्युटी पार्लर कायला ठेवलेत? तेज लावायला. अरे त्याने प्रकाश किरण पडणार नाही. अभिषेक तर लेकरांच्या चेहऱ्यातून प्रकाशाने अभिषेक बाहेर पडतो. हालेलुया. त्यांना कुठल्या मेकअपची गरज आहे का? काहीच गरज नाही. हालेलुया. आमच्या चेहरा देवावर आहे ना, नेहमी ध्यानात घ्या. तो सोडून टाकतो का आम्हाला? तो म्हणतो मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही. म्हणून खड्ड्यात आहात ना, देवाला धन्यवाद द्या. तुमच्यासाठी
खड्ड्यातून बाहेर काढणारा येत आहे. हालेलुया, हालेलुया. तो तुमच्यासाठी खड्ड्यातून बाहेर काढणारा येत आहे. आम्ही पापात मारावं ही त्याची अपेक्षा नव्हती, म्हणून त्याने आपल्यासाठी योजना केली. त्याने आपल्या परमप्रिय पुत्राला पाठवलं आणि पापमय खड्ड्यातून त्याने आम्हाला बाहेर काढलं. हालेलुया. तो स्तोत्रामध्ये म्हणतो, मी दलदलीच्या चिखलातून काढून तुझी पावलं खडकावर स्थिर केली आहे, ती याच्यासाठी की तू पुन्हा बुडू नये. हालेलुया. कशावर स्थिर केलं? आमचं जीवन ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर स्थिरावलेलं असायला पाहिजे. आमचं कुटुंब ख्रिस्त म्हटलेल्या पायावर बांधलं गेलेलं पाहिजे, ज्याची कोनशिला प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यासाठी पडताळणी करता येते, परंतु जी पडताळणी तुम्ही जैविक लोकांशी करताना ती पडताळणी देवाशी करून बघा बरं. योहान लिहितो, देव प्रीती आहे. तू पाप जरी केलं ना, तो तुला घालवून देणार नाही. काय म्हणतो तो? मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, मी तुला टाकणार नाही. आईला आपल्या मुलाचा विसर पडेल, परंतु मी तुला. एवढं प्रेम तो देव तुमच्यावर आणि माझ्यावर करतो. आणि जर एवढं प्रेम तो तुमच्यावर आणि माझ्यावर करतो ना, मी नेहमी सांगतो, माझ्या कुटुंबापेक्षा मी सर्वाधिक प्रेम प्रभू येशूवर करतो. हे वरवर नव्हे, हे वरवर नव्हे. सेवा कार्यामध्ये एवढा त्रास असतो मला, एवढी धावपळ असते, काम सगळ्या गोष्टी करणं आहे, परंतु मी त्याच्यामधला बॅलन्स कधीच निघून जाऊ देत नाही. मी तो वित्त सेवक रेनहर्ड बॉन्के यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं, स्वप्न पाहिलं. ते स्वप्न असं होतं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेला अख्खा आफ्रिका. हालेलुया. आणि ते स्वप्न परमेश्वराने आपल्या कोतेप्रमाणे पूर्ण केलं. रेनहर्ड बॉन्के यांच्या सेवा कार्यामध्ये जर आम्ही पाहिलं, असंख्य आलेले आजारातले लोक बरे झाले. एवढंच नव्हे तर मेलेले मुर्दे देखील उठवले गेले. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये म्हटलं गेलंय, असंख्य लोकांनी पश्चाताप करून आपले पातके कबूल केले आणि तारण प्राप्त केलं. असंख्य जादूगारांनी आपले पुस्तक जाळून टाकले आणि येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार केलं. आणि मोठं रिवायवल आम्हाला आफ्रिकेमध्ये दिसतं. याचं कारण हे यौसेपानं स्वप्न पाहिलं. संकट कशासाठी येतात? देवाच्या गौरवासाठी. प्रभू येशू ख्रिस्त योहान 11:4 मध्ये काय म्हणतो? आजार हा मग कशासाठी आहे? देवाच्या गौरवासाठी. प्रभूने मुके बरे केले, आंधळे पाहू लागले, मेलेले उठवले गेले, असंख्य चमत्कार केले आणि त्या प्रत्येकाकरवी गौरव कोणाचं झालं? देवाचं. म्हणून स्तोत्र करता म्हणतो, माझ्या जीवनामध्ये जे संकट आलं, आजारपण आलं, वादळ आलं, त्याच्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. त्याने करून मी ख्रिस्ताला किंवा देवाला ओळखलं आणि त्याच्या आज्ञाविधी माझ्या जीवनात आल्या. बरोबर ना? मग जसं म्हटलंय, दाग आजचे हे त्याचं संकट चांगले नाहीत का? संकट आम्हाला बळकट करतात का नाही? संकटाविना आम्ही बळकट होऊ का? या यौसेपाला खड्ड्यात जर घातलं नसतं, त्याला दबाव काय आहे, त्रास काय आहे, संकट काय आहे, द्वेष भावना काय आहे, मरणाची स्थिती काय आहे, समजलं असतं का? त्या खड्ड्याने त्याला सगळं शिकवलं. मरणाच्या स्थितीतून तो बाहेर आला, भावांच्या द्वेषाच्या स्थितीतून तो बाहेर आला. हालेलुया. आणि जसं त्याला प्रभूने बाहेर काढलं, तो तुम्हालाही बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, असाच आम्ही लाजर पाहतो, जो मेला आणि तो कबरेमध्ये होता, परंतु देवाची इच्छा नव्हती त्याने कबरेमध्ये राहावं. हालेलुया. देवाची प्रभू येशूची इच्छा होती का? नव्हती. मग किती दिवस झाले याला काही महत्व नाही. 4थ्या दिवशी तो आला आणि आल्यानंतर खवळून त्या कबरेकडे गेला आणि ज्यावेळेस तो हाक मारतो, लाजरा बाहेर ये, त्या शब्दाबरोबर मेलेला लाजर चालत बाहेर आला. कारण त्या परमेश्वराच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, मृत्यूचे बंध आणि पाश तोडण्यास देखील तो कॅपेबल आहे. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवतो ना, चाहे आजार असो, त्या आजारातून तो तुम्हाला बाहेर काढेल. हालेलुया. चाहे वादळ असो,
आणि समुद्रामध्ये तुमची नौका असताना तुम्ही ओरडताय प्रभूजी वाचवा. कदाचित तुमच्यासाठी तो जीव घेणा प्रसंग असेल, परंतु प्रभूची एक आवाज वादळ आणि वाऱ्याला शांत करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. त्याच नंतर आम्ही पाहतो दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये होता, परंतु त्या समयामध्ये आम्ही पाहतो परमेश्वराची इच्छा होती, त्याने जगावं. त्याने सिंहाची तोंडे बंद केली आणि दानिएलाला बाहेर काढलं. हालेलुया. त्याच्यानंतर आम्ही पाहतो गणिक उदाहरण देता येतील. संकट आहे, बंधन आहे आणि अडचणी आहे, परंतु देवाने त्या हाक मारणाऱ्यांना त्या स्थितीतून ठेवलं नाही, तर त्याच्यातून बाहेर काढलं. तोच परमेश्वर म्हणतो मी तुझ्यासाठी उपाय करणारा परमेश्वर आहे. आम्ही फक्त खड्ड्यामध्ये असताना देवाला धन्यवाद द्यावा आणि तो कसं बाहेर काढतो याच्यावर विश्वास ठेवून चालावा. हालेलुया. तो असं तसं बाहेर काढत नाही. दलदलीचा चिखल मनुष्याला नष्ट केल्यावाचून सोडत नाही, परंतु ज्यावेळेस त्या प्रभूचा हात आमच्या हाताला येतो आणि तो आम्हाला बाहेर काढतो. आता तुमचे पावलं चिखलावर नाही, तुमचे पावलं खडकावर स्थिर आहे. हालेलुया. ज्यावेळेस तो आम्हाला स्थिर करतो ना, आम्हाला कोणीही अस्थिर करण्यासाठी समर्थ नाही. म्हणून खड्ड आम्हाला मारण्यासाठी येत नाही, आमच्या जीवनाचा मोठा प्रवासाची सुरुवात म्हणून येतं. हालेलुया. म्हणून मागील दिवसामधले संकट आठवा. संकट प्रत्येकाच्या जीवनात यायलाच पाहिजे, कारण देव कशातून शिकवतो माहितीये का? जिथं संकट नाही तिथं शिकणं नाही, आणि जिथं शिकणं होतं ना त्याचा विनाश प्रभू होऊ देत नाही. म्हणून आमच्या संकटातून आम्ही काय करावं? शिकावं. बरोबर आहे. पुढे आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये याच यौसेपाला किती रुपयाला विकलं? किती रुपयाला? 20 रुपयाला. देवाचं वचन सांगतं तो आमची परिस्थिती बदलणारा परमेश्वर. आता तो खड्ड्यात आहे का? दुसरीकडे गेला. काय म्हणून विकलं? गुलाम म्हणून. काय म्हणून? यौसेपाची विक्री काय म्हणून झाली? गुलाम म्हणून झाली. परंतु देवाचं वचन सांगतं तो आम्हाला गुलामगिरीत ठेवण्यासाठी नव्हे, तर तो आम्हाला स्वतंत्र करण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. केवळ पापातून नव्हे, तर गरिबीच्या आणि दारिद्र्याच्या शापातून देखील तो आम्हाला स्वतंत्र करण्यासाठी आलेला आहे का नाही? आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, देवाचं वचन सांगतं जर ख्रिस्त तुम्हाला स्वतंत्र करतो तर तुम्ही खरं स्वतंत्र आहात. म्हणून आम्हाला जर देवाने स्वतंत्रतेसाठी पाचारण केलं ना, तर गुलामगिरीच्या बंधनामध्ये पडू नका. गलतीकारास पत्र त्याच्यामध्ये 5व्या अध्यायामध्ये हा संदर्भ तुम्हाला पाहावयास मिळते. जर त्यांनी आम्हाला काय केलं? स्वतंत्र. आता योसेफ खड्ड्यात आहे का? नाही. तो कोणाच्या बरोबर आहे? मिद्यानी लोकांबरोबर. मिद्यानी लोकांनी नेऊन त्याला कोणाकडे विकलं? बरोबर आहे ना? पोटिफर या व्यक्तीला काय केलं? विकलं. देवाने त्याची परिस्थिती काय केली? बदलली. एक वचन आपण यावेळेस वाचूया. अच्छा, देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, वचनामध्ये म्हटलंय परमेश्वर यौसेपा बरोबर होता. मग आमच्याही जीवनामध्ये परमेश्वर असणं गरजेचं आहे रे. त्या शब्दाबरोबर मेलेला लाजर चालत बाहेर आला, कारण त्या परमेश्वराच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, मृत्यूचे बंध आणि पाश तोडण्यास देखील तो कॅपेबल आहे. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवतो ना, चाहे आजार असो, त्या आजारातून तो तुम्हाला बाहेर काढेल. हालेलुया. चाहे वादळ असो आणि समुद्रामध्ये तुमची नौका असताना तुम्ही ओरडताय प्रभूजी वाचवा. कदाचित तुमच्यासाठी तो जीव घेणा प्रसंग असेल, परंतु प्रभूची एक आवाज वादळ आणि वाऱ्याला शांत करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. त्याच नंतर आम्ही पाहतो दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये होता, परंतु त्या समयामध्ये आम्ही पाहतो परमेश्वराची इच्छा होती, त्याने जगावं. त्याने सिंहाची तोंडे बंद केली आणि दानिएलाला बाहेर काढलं. हालेलुया. त्याच्यानंतर आम्ही पाहतो गणिक उदाहरण देता येतील. संकट आहे येत नाही, आमच्या जीवनाचा मोठा प्रवासाची सुरुवात म्हणून येतं. हालेलुया. म्हणून मागील दिवसामधले संकट आठवा. संकट प्रत्येकाच्या जीवनात यायलाच पाहिजे, कारण देव कशातून शिकवतो माहितीये का? जिथं संकट नाही तिथं शिकणं नाही, आणि जिथं शिकणं होतं ना
त्याचा विनाश प्रभू होऊ देत नाही. म्हणून आमच्या संकटातून आम्ही काय करावं? शिकावं. बरोबर आहे. पुढे आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये, याच यौसेपाला किती रुपयाला विकलं? आम्ही फक्त खड्ड्यामध्ये असताना देवाला धन्यवाद द्यावा आणि तो कसं बाहेर काढतो याच्यावर विश्वास ठेवून चालावा. हालेलुया. तो असं तसं बाहेर काढत नाही. दलदलीचा चिखल मनुष्याला नष्ट केल्यावाचून सोडत नाही, परंतु ज्यावेळेस त्या प्रभूचा हात आमच्या हाताला येतो आणि तो आम्हाला बाहेर काढतो, आता तुमचे पावलं चिखलावर नाही, तुमचे पावलं खडकावर स्थिर आहे. हालेलुया. ज्यावेळेस तो आम्हाला स्थिर करतो ना, आम्हाला कोणीही अस्थिर करण्यासाठी समर्थ नाही. म्हणून खड्ड आम्हाला मारण्यासाठी येत नाही, आमच्या जीवनाचा मोठा प्रवासाची सुरुवात म्हणून येतं. हालेलुया. म्हणून मागील दिवसामधले संकट आठवा. अरे त्या शब्दाबरोबर मेलेला लाजर चालत बाहेर आला, कारण त्या परमेश्वराच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, मृत्यूचे बंध आणि पाश तोडण्यास देखील तो कॅपेबल आहे. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवतो ना, चाहे आजार असो, त्या आजारातून तो तुम्हाला बाहेर काढेल. हालेलुया. चाहे वादळ असो आणि समुद्रामध्ये तुमची नौका असताना तुम्ही ओरडताय प्रभूजी वाचवा, कदाचित तुमच्यासाठी तो जीव घेणा प्रसंग असेल, परंतु प्रभूची एक आवाज वादळ आणि वाऱ्याला शांत करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. त्याच नंतर आम्ही पाहतो दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये होता, परंतु त्या समयामध्ये आम्ही पाहतो परमेश्वराची इच्छा होती, त्याने जगावं, त्याने सिंहाची तोंडे बंद केली आणि दानिएलाला बाहेर काढलं. हालेलुया. त्याच्यानंतर आम्ही पाहतो गणिक उदाहरण देता येतील. संकट आहे. दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये होता, परंतु त्या समयामध्ये आम्ही पाहतो परमेश्वराची इच्छा होती, त्याने जगावं, त्याने सिंहाची तोंडे बंद केली आणि दानिएलाला बाहेर काढलं. हालेलुया. त्याच्यानंतर आम्ही पाहतो गणिक उदाहरणं देता येतील. संकट आहे, बंधन आहे, अडीअडचणी आहे, परंतु देवाने त्या हाक मारणाऱ्यांना त्या स्थितीतून ठेवलं नाही, तर त्याच्यातून बाहेर काढलं. तोच परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यासाठी उपाय करणारा परमेश्वर आहे. आम्ही फक्त खड्ड्यामध्ये असताना देवाला धन्यवाद द्यावा. अरे त्या शब्दाबरोबर मेलेला लाजर चालत बाहेर आला, कारण त्या परमेश्वराच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, मृत्यूचे बंध आणि पाश तोडण्यास देखील तो कॅपेबल आहे. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवतो ना, चाहे आजार असो, त्या आजारातून तो तुम्हाला बाहेर काढेल. हालेलुया. चाहे वादळ असो आणि समुद्रामध्ये तुमची नौका असताना तुम्ही ओरडताय प्रभूजी वाचवा, कदाचित तुमच्यासाठी तो जीव घेणा प्रसंग असेल, परंतु प्रभूची एक आवाज वादळ आणि वाऱ्याला शांत करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. त्याच नंतर आम्ही पाहतो दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये होता, परंतु त्या समयामध्ये आम्ही पाहतो परमेश्वराची इच्छा होती, त्याने जगावं, त्याने सिंहाची तोंडे बंद केली आणि दानिएलाला बाहेर काढलं. हालेलुया. त्याच्यानंतर आम्ही पाहतो गणिक उदाहरण देता येतील. संकट आहे येत नाही, आमच्या जीवनाचा मोठा प्रवासाची सुरुवात म्हणून येतं. हालेलुया. म्हणून मागील दिवसामधले संकट आठवा. संकट प्रत्येकाच्या जीवनात यायलाच पाहिजे, कारण देव कशातून शिकवतो माहितीये का? जिथं संकट नाही तिथं शिकणं नाही, आणि जिथं शिकणं होतं ना, त्याचा विनाश प्रभू होऊ देत नाही. म्हणून आमच्या संकटातून आम्ही काय करावं? शिकावं. बरोबर आहे. पुढे आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये, याच यौसेपाला किती रुपयाला विकलं? आता तो खड्ड्यात आहे का? दुसरीकडे गेला. काय म्हणून विकलं? गुलाम म्हणून. काय म्हणून? यौसेपाची विक्री काय म्हणून झाली? गुलाम म्हणून झाली. परंतु देवाचं वचन सांगतं, तो आम्हाला गुलामगिरीत ठेवण्यासाठी नव्हे, तर तो आम्हाला स्वतंत्र करण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. केवळ पापातून नव्हे, तर गरिबीच्या आणि दारिद्र्याच्या शापातून देखील तो आम्हाला स्वतंत्र करण्यासाठी आलेला आहे का नाही? आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, देवाचं वचन सांगतं, जर ख्रिस्त तुम्हाला स्वतंत्र करतो तर तुम्ही खरं स्वतंत्र आहात. म्हणून आम्हाला जर देवाने स्वतंत्रतेसाठी पाचारण केलं ना, तर गुलामगिरीच्या बंधनामध्ये पडू नका. गलती करास पत्र. आम्ही फक्त खड्ड्यामध्ये असताना देवाला धन्यवाद द्यावा
आणि तो कसं बाहेर काढतो याच्यावर विश्वास ठेवून चालावा. हालेलुया. तो असं तसं बाहेर काढत नाही. दलदलीचा चिखल मनुष्याला नष्ट केल्यावाचून सोडत नाही, परंतु ज्यावेळेस त्या प्रभूचा हात आमच्या हाताला येतो आणि तो आम्हाला बाहेर काढतो, आता तुमचे पावलं चिखलावर नाही, तुमचे पावलं खडकावर स्थिर आहे. हालेलुया. ज्यावेळेस तो आम्हाला स्थिर करतो ना, आम्हाला कोणीही अस्थिर करण्यासाठी समर्थ नाही. म्हणून खड्ड आम्हाला मारण्यासाठी येत नाही, आमच्या जीवनाचा मोठा प्रवासाची सुरुवात म्हणून येतं. हालेलुया. म्हणून मागील दिवसामधले संकट आठवा, विश्वसनीयता. मग स्त्रीने आपल्या पतीशी विश्वसनीय असावं. पत्नीने आपल्या पतीशी विश्वसनीय, पतीने आपल्या पत्नीशी. हे धार्मिकतेचं जीवन आहे. आज मंडळामध्ये हे शिकवलं जातं का? मला काही कठीण वाटत नाही, कारण हे शिक्षण असायला पाहिजे. ही मंडळी पठारे पास्टरची नाही, ही मंडळी देवाची आहे. कोणाची आहे? ख्रिस्ताची मंडळी आहे. आणि जर ही मंडळी देवाची आहे तर त्या मंडळीत पवित्रता राखणं हे कोणाचं काम आहे? सेवक या नात्याने माझं आणि विश्वासणारे नात्याने तुमचं काम आहे. मंडळीमध्ये काय असायला पाहिजे? पवित्रदायिता. मग ती कशी राहील? आमच्या पवित्रदायिता जपल्याने. समजलं का? म्हणा जीवनात पवित्रदायिता, त्याला आत्म्याद्वारे चालणारा मनुष्य पाहिजे. कशाद्वारे? दाविदाचं जीवन पत्नाकडे गेलं, शमशोनाचं जीवन पत्नाकडे गेलं, परंतु यौसेपाला म्हटलंय वो हिमालय से ऊंचा. हालेलुया. धार्मिकतेचा स्तर काय आहे? दाविदापेक्षा मोठा नव्हे काय? शमशोनापेक्षा मोठा नव्हे का योसेफ? मग मंडळीमध्ये असताना आमची धार्मिकता गटाऱ्यात लोळणारी असता कामा नये. आम्ही धार्मिकतेमध्ये नंबर, चरित्रामध्ये नंबर नको का? बरोबर ना? हे ठेवा. आणि आशीर्वाद कशावर अवलंबून आहे? ज्याची पडताळणी परमेश्वर करतो ना, त्याला तो अधिक आशीर्वादित करतो. पडताळणी विना आशीर्वाद आहे का? धार्मिकता आमच्या बोलण्यात असता कामा नये. काय म्हटलं? आमच्या चरित्रात असायला पाहिजे. कशामध्ये? ही बाई त्याला म्हटली माझ्या बरोबर झोप, तो पळून गेला तिथून. त्याला धार्मिकता म्हटलंय बरं का? नाहीतर योसेफ म्हटलं सारे बरं झालं, एवढं घर आपल्या हातात मिळालं होतं, आता ही बायको आली, पोटीफर ये आता. केलं का त्याने? हे नाही चालवायचं, हे मेंदू बंद करून ठेवायचे. देवाचे आशीर्वाद हवे ना, मेंदू काय करून ठेवायचे? बंद करून. क्षणिक सुखासाठी मिसरचं राजपद त्याने घालवलं असतं. बरोबर आहे ना? म्हणून धार्मिकता बोलण्यात असावी का? धार्मिकता कशात असावी? चरित्रात असावी, वागण्यात असावी. आणि ती योसेफाच्या होती, त्याने पळ काढला. म्हणून पापापासून पळ काढणारे व्हा. कशापासून? पवित्रदायिता असावी, मंडळीत पवित्रदायिता असावी, आणि आमच्या घरातही पवित्रदायिता असावी. म्हणा जीवनात पवित्रदायिता असल्याने ख्रिस्त माझ्या हृदयात राहील. घरात पवित्रदायिता असल्याने ख्रिस्त माझ्या घरात राहील. आणि मंडळीत पवित्रदायिता असल्याने ख्रिस्त आमच्या मंडळीत राहील. हालेलुया. आणि ज्यावेळेस ख्रिस्त मंडळीत असेल ना, सैतानाचं आणि अधोलोकांच्या द्वाराचं मंडळी पुढे काहीच चालणार नाही. हालेलुया. म्हणून आमच्या मंडळीमध्ये आपल्या आई वडिलांचा आदर करणं, त्यांना पाठीमागं न बोलणं, घालून पाडून न बोलणं, हे जीवनामध्ये नेहमी बाळगा. आपला बाप या नात्याने त्यांचा रिस्पेक्ट, आई वडिलांचा रिस्पेक्ट करणं आपलं काय आहे? काम आहे. आणि जेवढा रिस्पेक्ट कराल ना, देवाच्या वचनामध्ये देखील 10 आज्ञामध्ये एक आज्ञा परमेश्वराने घालून दिली. काय आज्ञा सांगता येईल का कोणाला? आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. आपल्या बापाचा व आईचा काय कर? सन्मान कर किंवा मान राख. त्याच्यामुळे काय होईल माहितीये का? काय होईल? त्याच्यापासून तुला दीर्घ आयुष्य मिळेल. काय मिळेल? दीर्घ आयुष्य. दीर्घ आयुष्य. त्याच्यामध्ये आशीर्वाद आहे.
आपलं वेळ नाही. स्तोत्र संहिता 128. परमेश्वराचं भय धरणाऱ्याची केवढी धन्यता आहे त्याच्याबद्दल देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि इतके आशीर्वाद तिथं आहेत ना की ते कल्पनेच्या बाहेरचे आहे. आणि म्हणून कुटुंबामध्ये आली तर तो परमेश्वराकडचा काय आहे, आशीर्वाद आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ज्या प्रकारे म्हटलं त्याने जी स्त्री बनवली पायाच्या हाडापासून बनवली का, दुसऱ्या कुठून बनवली का, मध्यावरून, बरोबर आहे ना. म्हणून स्त्रियांचा देखील आपल्या कुटुंबामध्ये आपण सन्मान करणं गरजेचं आहे. नेहमी त्यांना टाकून झोपून बोलणं, त्यांच्या माहेरचा उद्धार करणं हे आपल्या कुटुंबात होता कामा नये. माझ्यापर्यंत ऐकू येत नाही म्हणजे व्यवस्थित चाललंय, आनंदाची गोष्ट नाही का, खूप महत्वाची गोष्ट आहे. नेहमी आपलं कुटुंब सांभाळण्यासाठी आपण या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि मुलांचं देखील काम आहे बरं का, फक्त आपल्या पतीचा रिस्पेक्ट करायचा असं आहे का, नाही. जीवनामध्ये पैसा अडका बाकीच्या गोष्टी क्षुल्लक आहेत, परंतु जिथं ख्रिस्त आहे ना तिथं शांती आहे, जिथं ख्रिस्त आहे ना तिथं भरपुरी आहे, जिथं ख्रिस्त आहे ना तिथं आनंद आहे, जिथं ख्रिस्त आहे ना तिथं आरोग्य आहे, जिथं ख्रिस्त आहे ना तिथं समाधान आहे, आणि जिथं ख्रिस्त आहे सगळ्याच गोष्टी तिथं आहे. म्हणून केवळ मी तुम्हाला सांगेन, सातत्याने देवाच्या चरणाजवळ आपला वेळ पाहिजे. दोघीही जावाजावामध्ये काय असायला पाहिजे, मी मोठी आणि तिला आणि ती मोठी, समान समजा. कसं समजा, आणि एकमेकाला जर जीव लावला ना तुमच्या कुटुंबामध्ये सुखाची आणि आनंदाची कुठली कमी असणार. देवाच्या कृपेने प्रभू लेकरं दिले, सर्व गोष्टी दिल्या प्रभू, याही कुटुंबाला ब्लेस करत आहे, चांगली गोष्ट नाही का. आणि जे आपले नातेवाईक आहेत, आपतेष्ट आहेत, त्यांच्याशी चांगल्या रीतीने राहा. जर ह्या गोष्टी कराल ना, वरील कृती पाहत नाही, तो प्रमोशन कशावरून करतो माहितीये का, अंतःकरण पाहून. आत्मिक जीवनामध्ये देखील तो प्रमोशन कसं करतो, वरच्या स्थानावर कसं घेऊन जातो माहितीये का, आपलं अंतःकरण पाहून, आपला विश्वास पाहून, आपलं समर्पण पाहून, आपले कष्ट पाहून, आपला त्याग पाहून, आपलं आज्ञापालन पाहून, आणि ज्या ह्या सगळ्या गोष्टी तो पाहतो ना, तो क्षणार्धात आमचं प्रमोशन करून टाकतो. हालेलुया. म्हणून कशाही संकटातून जात आहात ना, तर मी तुम्हाला सांगेन, विश्वास पात्रतेने चालत राहा, विजय तुमचा असणार. हालेलुया. कसं चालत राहा, विश्वास पात्र, तो आम्हाला निराश करणारा नाही. आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, आशा लाजवत नाही. कुठं असावं, तर आम्ही नेहमी वधस्तंभाच्या जवळ दिसणार. हालेलुया. काय म्हटलं मी, आम्ही नेहमी कुठं असावं, आम्ही नेहमी वधस्तंभाच्या जवळ दिसावं. कारण आम्हाला आरोग्य कुठं आहे, वधस्तंभाच्या जवळ. आम्हाला शांती कुठं आहे, वधस्तंभाच्या जवळ. आम्हाला शापातून मुक्ती कुठं आहे, वधस्तंभाच्या जवळ. आम्हाला पापातून मुक्ती कुठं आहे, वधस्तंभाच्या जवळ. आम्हाला आरोग्य कुठं आहे, वधस्तंभाच्या जवळ. आम्हाला प्रत्येक आशीर्वाद कुठं आहे, वधस्तंभाच्या जवळ. आमचं तारण कुठं आहे, वधस्तंभाच्या जवळ. म्हणून आमच्या प्रत्येक प्रश्नाच्या वेळी, आमच्या प्रत्येक दुःखाच्या वेळी, आमच्या प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी, आमच्या प्रत्येक समस्येच्या वेळी आम्ही कुठे असायला पाहिजे, वधस्तंभाच्या जवळ. यांना माहित आहे, सगळं केलं त्यांनी, फरक पडला का. काही वेळेस आम्ही कंटाळून जातो, अरे कवर प्रार्थना करायच्या. मग काही लोकांच्या मुखातून शब्द काय येतात, पाळक साहेब भरपूर प्रार्थना केल्या, परंतु देव काय, मग त्याला म्हणावं लागेल काहीतरी मोठं कांड केलंय तू, अजून ऐकायला म्हटलं काहीतरी कारण असेल ना. नाही ते इरमाया 33:3 मध्ये तो म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. त्या व्यक्तीचं तर त्याने असं काम केलं, तो म्हटलं तू शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरं होईल. हा इकडंच बोलला आणि तो तिकडं बरा झालाय. अरे त्याला क्षणात उत्तर मिळतंय. त्याचं जीवन तसं आहे, त्याचं चरित्र तसं आहे, त्याचं समर्पण तसं आहे, त्याचा विश्वास तसा आहे. म्हणून त्याला काय मिळतं, आरोग्य मिळतं. नाही तर आपण घुमते रह जाओगे, आरोग्यच नाही ना. वरील आरोग्यापेक्षा आमचं आंतरिक आरोग्य काय आहे, अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा आम्ही आतून बरं होतो तेव्हा बाह्य स्वरूपामध्ये देखील आम्ही काय होऊन जातो, बरे होऊन जातो. म्हणून या दिवसामध्ये आमचं लक्ष त्या जिवंत देवाकडे असणं गरजेचं. देवाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. जर गेला नसता तर त्याला अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला असता का, कधीच मिळाला नसता.
वादळ जर आले नसते तर शिष्यांनी कधीच पाहिले नसतं. अरे ह्या वादळालाच म्हणतोय शांत बस, समुद्राला धमकावतो शांत होतात. बरोबर आहे ना? महत्वाची गोष्ट आहे. जर लाजर मेला नसता तर त्याच्या बहिणीला तिथल्या लोकांना प्रभू मृतांनाही जिवंत करतो हे पाहावंच मिळालं नसतं. म्हणून संकट येतात, परंतु त्याच्याबरोबर आमचा उपाय देखील येतो. म्हणून आम्ही नेहमी परमेश्वराच्या चरणाजवळ जात राहावं आणि दुःखामध्ये देखील आम्ही त्याला काय द्यायला पाहिजे? धन्यवाद देणं गरजेचं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. खालचं वचन जर आम्ही वाचलं तर असं म्हटलंय, आमच्यावर काय करा? दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, जर तो कुष्ठरोग्यांना घालून देत नाही तर तुम्हाला आणि मला तो घालून देईल का? कधीच घालून देणार. एवढं प्रेम तो आपल्यावर करतो. म्हणून नेहमी ध्यानात घ्या, इथं त्यांनी ओरड केली तसं आपण ज्यावेळेस संकटातून, समस्येतून, अडीअडचणीतून, दुःखातून जातो त्यावेळेस अत्याग्रही विधवेसारखी आमची ओरड दररोज परमेश्वराच्या कानी पडायला पाहिजे. बरोबर आहे ना? ज्यावेळेस ती कंटिन्यू जात राहिली, त्या व्यक्तीने तिचा न्याय केला. तो म्हणतो ही दररोज येऊन मला काय करते? त्रास देते. म्हणून मला हिचा काय करायला पाहिजे? न्याय करायला पाहिजे. तसं आमच्या प्रभूला आमचा त्रास होत नाही, परंतु ज्यावेळेस निरंतर आमच्या मागण्या त्याच्या कानावर जवळ जातात ना, तो ती पूर्ण केल्या वाचून राहत नाही. म्हणून दररोज आपली मागणी कोणाला? देवाला कळवा. फिलिप्पियराच्या पत्रामध्ये म्हटलंय, आभार प्रदर्शनासह आपली मागणी कोणाला? पवित्र शास्त्रामध्ये तिसरा व्यक्ती आहे ज्याचं नाव शमशोन. देवाच्या अफाट अभिषेकाने आणि सामर्थ्याने भरलेला हा व्यक्ती. अलौकिक रीतीने सिंहाला फाडून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. हजारो पलिष्ठ्यांना गाढवाच्या जाभाडाने मारण्याची शक्ती कोणामध्ये होती? त्या शमशोनामध्ये देवाने ठेवलेली होती. आणि अनेक अभिषिक्त हल्लेलुया अशाच प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये सैतान ट्रॅप लावतो. त्याच्यानंतर आम्ही पाहतो हाच मोहापायी दलिलेच्या प्रेमामध्ये पडला आणि त्या स्त्रीच्या द्वारे त्याचं पतन झालं. त्याने आपल्या जीवनाचे अनेक रहस्य तिला विदित केले. त्या रहस्यामुळे त्याला पकडून देण्यात आलं, त्याचे डोळे फोडण्यात आले आणि अभिषिक्त काय करत होतं तर म्हणे दळण दळत होता. काय करत होता? अभिषिक्ताचं काम काय आहे? देवाची इच्छा पूर्ण करणं. यामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो या यहुदामध्ये सैतान शिरला आणि जो प्रभूच्या क्लोज असणारा, जो दररोज त्याच्याबरोबर बसायचा, उठायचा, सेवेत असायचा, ज्याने भूत काढले, अद्भुत चिन्ह चमत्कार केले, ज्यावेळेस याच्या जीवनामध्ये सैतान शिरला, त्याचं जीवन पतनाकडे गेलं आणि या यहुदाच्या जीवनामध्ये शेवटच्या समयामध्ये याने येशूला पकडून दिलं, जीवनाच्या प्रभूला पकडून दिलं, त्याचा सौदा केला आणि शेवटी सैतानाने एवढी त्याची भयानक पकड घेतली, त्याला फास लावावा लागला. त्याने गळफास घेतला, तो झाडाला स्वतःला त्याने टांगलं, तो मेला, तो खाली पडला, त्याचं पोट फुटलं आणि सगळी आताडी बाहेर पडली. येरुशलेमेतल्या सर्वांच्या कानावर गेलं त्याचा विनाश कसा झाला. समजतंय का? बरोबर आहे ना? कोणाबरोबर होता? येशू बरोबर. बरोबर आहे ना? मग आज कदाचित तुम्ही सेवका बरोबर असाल, आज कदाचित ज्याने प्रभूबद्दल भविष्यवाण्या केल्या. कोणाबद्दल? ज्याच्या मुखाद्वारे देव प्रत्यक्षात बोलायचा, ज्याला संदेष्टा म्हटलंय, जो बालक राजा बरोबर गेला आणि त्याने विनंती केली त्याला इस्रायल लोकांना शाप दे, कारण त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य होतं. परंतु ज्यावेळेस याच्या जीवनामध्ये मोह आला पैशाचा आणि त्या मोहामुळे त्याचं काय झालं? पतन झालं आणि अभिषिक्त असणारा आपल्या अभिषेकापासून दुरावला गेला. नंतर त्याचा जीवनाचा शेवट जर आम्ही पाहिला, भयानक पाहतो. आणि म्हणून अनेकदा आम्ही सुरुवात चांगली करतो. काय म्हटलं मी? आम्ही सुरुवात चांगली करतो, परंतु मला महत्वाचं हे वाटतं आमचा शेवट चांगला असायला पाहिजे. काय म्हटलंय? सुरुवात. परंतु अशोक पटेल स्वर्गात असेल कारण देवाच्या भयात जीवन जगतो. गरजेची गोष्ट नाही का? मग त्याला म्हटलंय तारणाची खात्री असणं. कशाची खात्री? यहुदा बरोबर, येशू बरोबर यहुदा राहिला,
परंतु शेवटी नरकात जावं लागलं. सगळी सेवाही व्यर्थ, सगळं जीवनही व्यर्थ. देवाचं वचन सांगतं मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये मी सगळ्या मंडळीला आवर्जून सांगेल, भौतिक गोष्टीकडे पाहू नका, आध्यात्मिक गोष्टीकडे पाहत राहा. कुठल्या गोष्टीकडे? आपल्याला फक्त भौतिक गोष्टी का पाहिजेत माहितीये का? का पाहिजे? ज्यांनी कमी गोळा केलं होतं, लक्ष द्या, शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्यांनी कमी गोळा केलं होतं त्यांना कमी पडलं नाही. ज्यांनी कमी गोळा केलं होतं त्यांना कमी पडलं नाही. ज्यांनी व्यवस्थित केलं होतं त्यांना तर ते पुरलंच. परंतु ज्यांनी जास्त केलं ना त्याच्यामध्ये किडे पडले. आता मान्ना खायचा का किडे खायचे हा त्यांचा प्रश्न होता. बरोबर आहे ना? म्हणून आमचं जीवन आहे ना नेहमी तृप्त असावं. आमचं जीवन कसं असावं? जे दिलंय ना त्याच्यामध्ये आनंदी राहा ना. त्याच्यामध्ये काय राहा? कोणी झाडावर राहतंय का? भाडं तरी का व्हायना घरच आहे ना. आता तुम्ही जर भाडं जरी देता तर ते तुमचंच घर आहे ना. बरोबर आहे? ज्यावेळेस देवाचा समय येईल ना तो तुमच्यासाठी उपाय करील. परंतु तिथपर्यंत डोक्याला टेन्शन कशाला देता? बरोबर आहे ना? म्हणून मोह ठेवू. देवाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. जर गेला नसता तर त्याला अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला असता का? कधीच मिळाला नसता. वादळ जर आले नसते तर शिष्यांनी कधीच पाहिले नसतं. अरे ह्या वादळालाय म्हणतोय शांत बस, समुद्राला धमकावतोय शांत होतात. बरोबर आहे ना? महत्वाची गोष्ट आहे. जर लाजर मेला नसता तर त्याच्या बहिणीला तिथल्या लोकांना प्रभू मृतांनाही जिवंत करतो हे पाहावंच मिळालं नसतं. म्हणून संकट येतात परंतु त्याच्याबरोबर आमचा उपाय देखील येतो. म्हणून आम्ही नेहमी परमेश्वराच्या चरणाजवळ जात राहावं आणि दुःखामध्ये देखील आम्ही त्याला काय द्यायला पाहिजे? धन्यवाद देणं गरजेचं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. खालचं वचन जर आम्ही वाचलं तर असं म्हटलंय, आमच्यावर काय करा? दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले